नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अगदी अपेक्षेप्रमाणेच म्हणजेच की अखेर सुरत चेन्नई महामार्ग, ज्याला सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे म्हणतात, हा महामार्ग रद्द करण्यात आलेला आहे. याऐवजी आता नवीन मंजुरी म्हणजेच की 31 डिसेंबर 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहे की नवीन महामार्ग हा अक्कलकोट नाशिक असणार आहे. यापूर्वी आपण सविस्तर माहिती बघितलेली होती, परंतु आता सुरत चेन्नई या दोन बंदरांना जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा महामार्गाला मंजुरी देण्यात ठिकाणी आलेली आहे, ज्यामुळे आता गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू ही राज्य एकमेकांना जोडली जाऊन शेतीपूरक हा महामार्ग बनून मोठ्या प्रमाणात यांचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. परंतु आता हे दोन्ही बंदरांशी जोडण्यात हे मदत होणार आहे. मोठ्या प्रमाणात या महामार्गाला विरोध झाला होता, परंतु निधी उपलब्धता पुन्हा यांच्यामध्ये काम बंद आणि नाशिक पासून सुरत पर्यंत जे काही जमिनीची क्विसिजन आहे, ह्या देखील मोठ्या प्रमाणात विरोध दिसून आलेला होता. मल्ल्यानगर पासून सोलापूर पर्यंतचा जो महामार्ग आहे, यांच्यामध्ये लँड प्रिस्क्रिप्शन सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध दिसून आलेला होता. परंतु आता यांच्यामध्ये अक्कलकोट ते नाशिक या महामार्गाला मंजुरी देण्यात आलेली आहे व कारण वाढवणं हे बंद होत आहे. परंतु आता नाशिक वरून वाढवणं बंदराला जोडणं जाणार आहे. नाशिकच्या जवळपास समृद्धी महामार्गाला हा मार्ग जोडला जाणार आहे. आग्रा मुंबई अर्थात दिल्ली मुंबईचे एक्सप्रेसवे कॅरेंडरी आहे, ज्याला देखील हा महामार्ग जोडला जाणार आहे. म्हणजेच की आता सहजिकच सुरतला जाण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे, ज्यामुळे सुरत वरून नाशिक आणि नाशिक वरून सोलापूर हा मार्ग जोडला जातोय. तेलंगणा पासून सोलापूर पर्यंत आणि सोलापूर पासून म्हणजेच की अक्कलकोट पासून नाशिक पर्यंत ही मंजुरी देण्यात त्या ठिकाणी आले. 374 किलोमीटरचा हा जसा हा पदरी ग्रीन फील्ड एक्सप्रेस कंट्रोल मार्किंगच्या महाबंदर बांधकामाला मंजुरी देण्यात अखेर आलेली आहे. धन्यवाद.